नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि मी तुमचं स्वागत करतो वेदांग गार्डनर यूट्यूब चॅनलमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही मिरचीच्या झाडाचे जे बिया असतात मित्रांनो ते कसे तयार करू शकता। तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहा। सगळ्यात पहिले तर मी तुम्हाला सांगितलं होतं की मिरचीचे समजा तुम्हाला झाडं रोपं तयार करायचे त्याच्यासाठी तुम्हाला बिया तयार करावं लागतात। तर त्याचं मी सिंपल सांगितलं होतं की जी पण हिरवी मिरची असते मित्रांनो ती फ्रीजच्या बाहेर तुम्हाला काढून ठेवून द्यायची आहे काही दिवससाठी। एखादा आठवड्याभरातच तुम्हाला दिसेल ती चांगली वाळून अशी लाल होऊन जाते मित्रांनो। मग ही अशी लाल मिरची झाली की या मिरचीचे आतले जे बिया असतात ते तुम्हाला अशा काढून घ्यायचे आहे आणि हे जे बिया आहे मित्रांनो हे तुम्ही उगवण्यासाठी वापरू शकता तुमच्या मिरचीच्या झाडाला, असं मी सांगितलं होतं। तर तो एक स्टेप झाली मित्रांनो की मग जसं आता तुम्ही झाड उगवलं असेल, तुमच्याकडे झाड आहे, त्याच्यासाठी बेस्ट तुम्ही कसे याच्यापासून सीड एक्स्ट्रॅक्ट करू शकता ते पाहू। तर ते तो पहिला पॉईंट झाला की मित्रांनो मिरची तुमच्याकडे जी असते फ्रेश नॅचरल तुम्ही मार्केटपासून घेऊन आलं, भाजी मंडीपासून, ते तुम्ही वाळून त्याला बरोबर प्रोसेसनी असे त्याचे बिया काढून मित्रांनो त्याला उगवून घेतलं। दुसरी पद्धत ही आहे की हे जे झाडावरचे बिया असतात हे मित्रांनो बेस्ट असतात। समजा तुमच्याकडे मिरचीचे झाडं आहे तर तुम्ही याच्यापासून बिया तयार करू शकता। तुम्हाला काय करायचं आहे मित्रांनो, काही काही मिरच्या अशा सोडून द्यायच्या, हे तुम्हाला नाही तोडायचं। जसं माझ्या तुम्ही झाडावर पाहू शकता मी काही मिरच्या तशाच सोडून दिल्या आहे, तर सोडून द्यायचं आहे। त्याच्यानंतर ही अशी लालसर मिरची होऊन जाते मित्रांनो। याच्यातनं मग काय करायचं आहे, तुम्हाला ही पूर्ण वाळू द्यायची आहे मित्रांनो। जेव्हा एकदम कडक अशी लाल होऊन जाईल यावाल्यासारखी अशी कडक लाल झाल्यावर मित्रांनो याच्यातले जे बिया आहे तुम्हाला काढून ठेवायचे किंवा तुम्ही ॲज अ मिरचींना पण स्टोअर करून ठेवू शकता। आणि एखादी मित्रांनो छोटीशी प्लास्टिकची पॉलिथिन येते ना, त्याच्यात तुम्ही हे जे बिया आहे ते टाकून स्टोअर करू शकता। त्याला एअरटाईट बंद करून घ्या आणि जेव्हाही तुम्हाला लावायचं जसं एखाद महिन्यानी तुम्ही याला लावू शकता। जेव्हाही तुम्हाला मग तुमचे हे बिया वापरायचे तेव्हा या बियांपासून तुम्ही मित्रांनो झाडं तयार करू शकता मिरचीचे। तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे मिरचीचे रोपं आहे ते तुम्हाला बियांपासून तयार करायचे आणि त्याच्यासाठी तुम्हाला बिया कशा तयार करायच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं। तर व्हिडिओला कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता खतांची एक प्लेलिस्ट येत असेल इथे स्क्रीनवर, याला क्लिक करून नक्की पाल। याच्यात खूप चांगले ऑर्गॅनिक खतं सांगितले, क्लिक करून नक्की पाल। व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा, लिंक कमेंट डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दिली आहे। लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता आणि झाडासंबंधित काही प्रश्न विचारायचे तर व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता। धन्यवाद।